आम्हाला असंच मिळालं नाही. 105 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागातने ही भूमी उभी राहिलेली आहे. ही भूमी संतांची आहे. आमचा मराठीचा इतिहास इतका मोठा आहे, आमची संस्कृती इतकी मोठी आहे आणि त्या विरोधात कोणतरी परप्रांतीय भांडवलदार इथून मोर्चा काढणार असतील आणि तो सुरळीत होणार असेल आणि मराठी माणसाला मोर्चामध्ये संघर्ष करावा लागणार असेल तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही. आम्ही जे आहोत ते मूळ ठाणेकर आहोत. मोर्चा कुठे असेल, आम्हाला कोणत्याही शहराच्या सीमा आम्हाला थांबवू शकत नाही. मराठी अस्मितेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि वेळ आली तर मराठी. बहुत बढ़िया. एक मिनट सर. वीर छत्रपति शिवाजी महाराज केवल मराठाओं के तो नहीं थे, उनका स्वराज की स्थापना का जो उन्होंने निर्णय लिया था वो तो पूरे हिंदुस्तान के लिए था. तो फिर हिंदी भाषाओं पर इतना ज्यादा आप वो क्यों कर रहे हैं? इतना ये अत्याचार करके तो मराठी नहीं सिखाया जाता ना. मराठी तो प्रेम की भाषा है ना. मॅडम तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माहिती घ्या. वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत मराठा साम्राज्य उभं केलं. ते मराठ्यांचं होतं आणि मराठ्यांचा इतिहास हा अटकपर्यंत आहे, याची तुम्ही माहिती घ्या. आणि आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे ह्या जगातलं एकमेव असं उदाहरण आहे की त्यांनी अटकेपार जाऊन सुद्धा मराठी लादली नाही. पण जेव्हा मराठीवरती आलं तेव्हा आम्ही कोणालाही सोडलं नाही. या मातीत 7 फुटी बोकड कापला गेला हा आमच्या मराठी. हर भाषा प्रेम, सद्भावना, व्यवहार सिखाती है. जिन जिन लोगों को भी मारा गया वो उम्र दराज के रोग थे. ये देखना क्या मराठी में नहीं सिखाया गया? मॅडम मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही अभ्यास करा. मोर्चा आम्ही पहिला काढला नाहीये. आमच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला आम्ही उत्तर देतोय. पहिले माहिती घ्या आणि मगच मराठी माणसाविषयी बोला. नहीं मैं तो कह रही हूँ मराठी भाषा का सम्मान करना चाहिए. मी पण शिकत आहे, मला पण येत नाही, मी पण शिकत आहे. बट आप जो मार रहे हैं, मनसे के कार्यकर्ता जिस तरीके से मार रहे हैं, क्या वो सही है? खुलवा दीजिए आप पाठशाला और फिर सिखवाइए सर. आपला जो म्हणणं आहे तो फार चुकीचं आहे की या महाराष्ट्रामध्ये, या ठाण्यामध्ये, या मुरा रोडमध्ये हिंदी आणि मराठी एक होते. परंतु त्या जे थोडासा वाद झाला ते मिटवलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. परंतु इथला स्थानिक आमदार, बीजेपीचा आमदार यांनी हे प्रकरण चिघलवलेलं आहे. त्यांना बीजेपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी आणि मराठी वाद पेटवायचा आहे. म्हणून मी सांगेन की हिंदी आणि मराठी हे वेगळं नाही आहेत, हे एकच आहे. परंतु या बीजेपी सरकारला मुंबई महानगरपालिका, मीरा रोड महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांना हिंदी आणि मराठी वाद पेटवायचं आहे. एक बात बताइए सर, मैं आपकी बात को समझती हूँ. ये बताइए, मैं हिंदी में आपका प्रेम और सम्मान, आपका आदर करती हूँ. मराठी में यदि मेरे मुंह से अपशब्द निकलेगा तो क्या वो सही रहेगा? एक पण अपशब्द निघालेला नाहीये. थोडासा गैर याच्यातनं समजण्यातून थोडासा वाद झालेला होता आणि तो मिटवलेला होता. पण या इथल्या स्थानिक आमदाराने हा वाद पेटवलेला आहे.